अपेक्षेप्रमाणे नाशिक महापालिकेच्या महासभेत शहरातील खड्ड्यांचे तीव्र पडसाद उमटले. कालच मुख्यमंत्र्यांच्या दालनात नाशिकमधील लोकप्रतिनिधींची बैठक झाली आणि दुसऱ्याच दिवशी शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी महासभेत हल्लाबोल केला. सत्ताधाऱ्यांची बोलती बंद असल्याने आणि प्रशासनाने साऱ्या नाशिकचा खेळखंडोबा केलाय आरंभल्याने कोणी बोलावयास धजावत नव्हते. पदाधिकारी आलिशान गाडीतून फिरत असल्याने सर्वसामान्यांच्या असंतोषाची धग त्यांना जाणवत नव्हती. कुंभमेळा मंत्र्यांना सोयरसूतक नव्हते, कारण ते लादलेले असल्याची भावना नाशिककरांची आहे. अशावेळी सामाजिक संघटना, विद्यार्थी खड्ड्यांच्या रस्त्यावर उतरले. असंतोष अधिकच तीव्र होत चालल्याने विरोधात बसलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी थेट महापालिकेत रक्तबंबाळ असलेले बॅनर घेऊन नाशिककरांची भावना मांडली. केशव पोरजे, योगेश गाडेकर, शैलेश ढगे यांच्यासह सदस्यांनी सत्ताधाऱ्यांच्या कारभाराचे वाभाडे काढले. हाताला, डोक्याला बँडेज लावलेल्या अवस्थेत तर एकाने व्हीलचेअरवर बसून महासभेत प्रवेश केला होता. दत्तक पालकाने नाशिकची वाट लावल्याचा सूर नगरसेवकांनी लावल्याने सत्ताधाऱ्यांची धांदल उडाली होती. नाशिक जिल्हा खड्ड्यांचा बालेकिल्ला अशा घोषणा देत सदस्यांनी निषेध केला. जे स्टेजवर उपस्थित आहे, डायसवरती आहे, त्यांनी कृपया खाली बसावं आणि पूर्ण केशव भाऊ सगळ्यांना मांडायचं आहे. नाशिक शहरामध्ये आज 100% लोकांमध्ये 75% लोक हॉस्पिटलमध्ये जमा आहेत आणि यामुळे ज्येष्ठ नागरिक, कॉलेजचे विद्यार्थी यांना प्रचंड प्रमाणात त्रास होत आहे. कोणाचा मणका गेला, कोणाचा हात फुटला, कोणाचा लिगामेंट फुटला, याला जबाबदार प्रशासक आहे. त्यामुळे प्रशासकांना आम्ही जाब विचारणार आहोत. त्याच्यासाठी हे आंदोलन करायची आम्हाला वेळ आलेली. मी मुख्यमंत्र्यांची फार आभारी आहे. त्यांनी काल तातडीने मीटिंग घेतली. जे संपूर्ण नाशिकमध्ये जे खड्डे पडलेले आहे, या खड्ड्यांमुळे आपल्या सगळ्या नाशिककरांची ही दुरवस्था झालेली आहे. बरेच जण मृत्युमुखी पडले आहे. कोणाच्या घराचे जे कर्ते पुरुष मृत्युमुखी झाले आहे किंवा काही जण तर आजपर्यंत दवाखान्यामध्ये दाखल आहे. कोणी कोमात आहे, कोणी जखमी आहे. तर अशा लोकांच्या भावना आता ह्या आमच्या आंदोलनामार्फत तरी महानगरपालिकेपर्यंत, प्रशासनापर्यंत ह्या पोचल्या पाहिजे. म्हणूनच खरं या आंदोलनाचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. आणि पूर्ण नाशिकची ही परिस्थिती आहे. हे खड्डे जर इथल्या अधिकारी, प्रशासन, आयुक्त, महापौर हे कोण जबाबदार आहे याला, जर ही जबाबदारी नाशिककरांच्या नागरिकांची जर ही जबाबदारी यांना घ्यायची नसेल तर यांनी खुर्च्या खाली कराव्यात. महापौर हिमगौरी आडके यांनी अखेर हस्तक्षेप करीत आंदोलकांना शांत केले.